स्पष्ट बोललो. काम धडाक्यामध्ये करणं, कोणाच्या सांगण्यावरून दादांनी कधी स्वभाव बदलला. दिलीप मोहितेचा जवळजवळ स्वभाव तसाच आहे. काम करणारा माणूस आहे, स्पष्ट उठता माणूस आहे. कुणी सांगितलं म्हणून मी अशा बदल करत नाही, कारण असं आहे असं तुम्ही मला 3 वेळा आमदार केलं. आता चौथ्यांदा सुद्धा करणाऱ्याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्या प्रकारची शंका नाही. समोरच्या उमेदवाराने वेळोवेळी कशी रूप बदलली ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. व्यवसायाने कॉन्ट्रॅक्ट हा सांगतो मी, बी सिव्हिल मान्य आहे आम्हाला, आमचं काही म्हणणं तुम्ही शिक्षणाबद्दल आमची तक्रार नाही. पण आता हा सांगतो की मला मतं का द्या, मी माळकरी आहे, मी वारकरी आहे. मला एक सांगा, याचा राजकीय जन्म दिलीप मोहितेने घातला. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्याच्या अगोदर नारायण पवारांकडे होता. आता 17 साली ज्यावेळेला जेडपीची निवडणूक लढवली त्यावेळेला ह्या माळकऱ्यानं अनेक हॉटेलमध्ये लोकांना जेवणावळी घातल्या. परवाचा किस्सा आहे, आमचाच कार्यकर्ता त्याच्या मटणाच्या दुकानातनं 1,70,000चं मटण दिलं. माळकरी मटण कुणाला खाऊ आणतो का? त्याचं बिल अजून तुम्ही दिलं नाही. हा त्याच्याकडे गेला, अहो मा तुम्ही आमची बदनामी का करता, निवडणूक झाली की बिल देतो. मला सांगायचा मतलब एवढाच आहे की तुम्ही हे सगळं केलं, मग तुम्ही माळकरी कसे, तुम्ही वारकरी कसे? तुम्ही आज माझ्यावर आरोप करता. माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही तालुक्यामध्ये काय काय केलं हे लोकांना सांगा ना. ते तुम्ही सांगत नाही, ते तुम्ही सांगतच नाही. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर किती लोकांची किती ठिकाणी कामं केली, त्याचा दर्जा काय? माझी एकदा पत्रकारांना विनंती राहणार आहे, जनतेला विनंती आहे, ज्या ज्या ठिकाणी यांनी कामं केली तिथलं एकही काम दर्जेदार केलं नाही, तिथल्या मजुरांचे पैसे दिले नाही. अशा प्रकारचा उमेदवार आता यांचा प्रचार करतो कोण? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हिरामन सातकर दादांना माहिती आहे. जिल्हा बँकेमध्ये ते कामाला होते. 12वी झालेला माणूस विभागीय अधिकारी. त्यांना वाटलं आता आपण जिल्हा बँकेचं संचालक व्हावं. आम्ही बाळासाहेब शेट्टीला उमेदवारी दिली, तिथं पाडलं. नंतर माझ्या विरोधात उभं तिथं पाडलं. आता नोकरी गेली आणि सगळंच गेलं. त्यांची चिडचिड वाढली. माझ्या विरोधामध्ये आज त्या ठिकाणी प्रचार करतात. दुसरे प्रचारक आहेत देवेंद्र मुटे. ती संस्था तालुक्याची संस्था आहे. यांचे वडील तिथे अध्यक्ष होते. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. लोकांना वाटलं की त्यांच्या मागे हात चांगली संस्था सांभाळेल, याला संस्था दिली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली 15-20 वर्ष ती संस्था हे चालवतात. कुठलाही अध्यक्ष, माझी सुद्धा संस्था आहे. हा सकाळी येतो संध्याकाळी जातो, वकिली सोडली, याचा प्रपंच चालतो कशावर? त्या संस्थेमध्ये एवढा प्रचंड भ्रष्टाचार झाला, पानाच्या पानं आली. लोकांनी चर्चा केली, एक सुद्धा म्हणणार नाही की संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला नाही. उपाध्यक्ष नाना टाकळकरांना गेलं, ते आज प्रचारक आहेत. खेड तालुक्याचा खरेदी विक्री संघ व्हायचा नसेल तर माझ्या सगळ्या मित्रांना माझी विनंती राहणार आहे की नानाचा हा जावई सासरा तसा जावई आवडायला कोणती राहिला तालुक्यामध्ये परत येता कामा नये याची दक्षता तुम्हाला मला घ्यायची. माझी विनंती एवढीच आहे आपल्या सगळ्यांना. ही सगळी मंडळी ही एक टोळी तयार झाली. पहिली म्हणली एकाच एक, आता तुम्ही एकाच एक झाला. आता काय बिघडलं तुमचं? तालुक्याची जनता साथ देत नाही. काल रॅली होती खेळला, माणसं जमला रॅली रद्द करायला लागली. चाकणमध्ये आली. आता चाकणमध्ये 100-150 तुमचे काही लोक जमले असतील, का ती रॅली? आमचं काही म्हणणं नाही, परंतु तुम्हाला रॅली थांबवावी लागेल. तसं कारण माझी आपल्या सगळ्यांना नंबर विनंती राहणार आहे. भाषण करून मी आपला अधिकचा वेळ घेतला. मी रोज भाषण करतोय. माझी विनंती आपल्या सगळ्यांना हात जोडून आहे. या सरकारनं शेतकऱ्यांची वीज बिल माफी केली,
खेड तालुक्यामध्ये 14,30,00,000 वीजमाफी सरकारने दिली. लाडकी बहीण योजना काढली, 1,17,000 बहिणींना लाभ दिला. दर महिन्याला 17,55,00,000 आपल्याला महायुतीचं सरकार देतं. आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी त्यांना कोट्यावधी रुपये देण्याचं काम माझ्या सरकारने केलं. आज मोठी गर्दी आहे. दादाला येतात अशी वाटत एवढी मोठी गर्दी आहे. दादा यांनी काय ही माणसं पैसे देऊन आली की काय? दादा मला एक सभा सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती, मी काम लागेल एवढं तुम्ही मला सांगा, मी करायला तयार आहे. पण सभेकरता पैसा देण्याकरता दिली पोहोचत आहे. जेवढी माणसं असतील त्याच्या सभेकरता आपल्याकडं ही भानगडच नाही दादा. अजून तुम्ही 15-20 मिनिटं थांबा, इथं उभं राहायला जागा राहणार नाही. एवढं प्रेम तालुक्यातली जनता माझ्यावर करते, मी तालुक्यातल्या जनतेवर करतो. दिलीप मोहिते रात्रंदिवस काम करतो. दादा तुमच्या माध्यमातून या काही तालुक्याच्या विकासासाठी 5 कोटी रुपये आणलेत. हे आमच्या महिला भगिनी आज प्रचाराला नाही जाणार. गेली 2 महिने महिला भगिनी प्रचार करतात. 2 महिने. आणि इथं नाही, तालुक्याच्या शेवटच्या कोकणापर्यंत गेल्या. शेवटच्या या सगळ्या बहिणींनी लाडकी योजना तळागाळापर्यंत पोहोचवली. आणि म्हणून एवढ्या बहिणी आधी आल्या. आमच्या आदिवासी ठाकर समाजाचे लोक असतील, महादेव कोळी समाजाचे लोक असतील, दाऱ्या खेड्याच्या सगळ्या लोकांना कधी महिन्याला 500 रुपये मिळत नव्हते. आज त्यांना 1500 रुपये आम्ही देतो. या सगळ्या बहिणी आमच्यावर खुश आहे. रात्री 10-10 वाजेला सभा चालल्या तरी या सगळ्या महिला भगिनी असतात. माझ्या खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीला मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी जेवढं काम आज या ठिकाणी केलं, एवढं आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणीला आपण या ठिकाणी योजना आणली, त्याचा फायदा झाला. आमचे सगळे बांधव जे आहेत ते सगळे मनापासून प्रेम करणारे बांधव आहेत. माझ्या भारतीय जनता पक्ष क्रमांक 2 चे उमेदवार आदरणीय दिलीपरावजी अण्णा मोहिते पाटील. खेळ